राम राम शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी दिलासादायक बातमी आहे. मित्रांनो, श्रीलंकन सरकारने कांद्यावरील ओनियन इम्पोर्ट ड्यूटी आयात शुल्क कमी केले आहे. श्रीलंकेने आयात शुल्क 30 वरून 10 केल्याने निर्यातदारांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता भारतीय कांदा श्रीलंकन बाजारपेठेत जाण्यास वाव मिळाला आहे. शिवाय दरही चांगले मिळण्याची शक्यता आहे. श्रीलंकेने यापूर्वी कांद्याच्या आयातीवर जवळपास 30 शुल्क आकारले होते. त्यामुळे भारतीय कांदा हा श्रीलंकेत खूप कमी प्रमाणात जात होता. शिवाय भारतातून श्रीलंकेत केवळ 9% कांद्याची निर्यात होते. मात्र निर्यात शुल्क आकारात असल्यामुळे निर्यात मंदावली होती. अखेर श्रीलंका सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेत 30 वरून ते शुल्क 10 केल्याने भारतीय कांद्याची आवक ही श्रीलंकेमध्ये आता वाढणार आहे. एकीकडे महाराष्ट्रात लाल कांद्याची आवक वाढली असून बांगलादेशच्या निर्णयामुळे देखील निर्यातीवर सकारात्मक परिणाम झाला आहे. परिणामी लाल कांद्याला चांगला भाव मिळत आहे. दुसरीकडे आता श्रीलंकेने देखील आयात शुल्क कमी केल्यामुळे भारतातून निर्यात वाढण्याची शक्यता आहे. श्रीलंकेतील ग्राहकासाठी दररोज 25 ते 30 हजार कांदा बॅगची आवश्यकता भासते. ही गरज आता भारतातून देखील भागवली जाणार आहे. सद्यस्थितीत श्रीलंकन चलनाप्रमाणे 300 रुपये प्रति किलो कांदा दर आहे. त्यामुळे भारतीय कांद्याला देखील चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. सलग 3-4 वर्षे कवडीमोल दरात शेतकऱ्यांनी आपला कांदा विकलेला आहे. आताही परतीच्या पावसाने कांद्याचे नुकसान झाल्यामुळे थोड्याच कालावधीसाठी कांद्याची आवक कमी आहे. म्हणून कांद्याला दर मिळत आहे. लवकर कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तेव्हा कांदा दर कमी होऊन शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये यासाठी भारत सरकारने राहिलेले 20% निर्यात शुल्क पूर्णपणे हटवावे अशी मागणी भारत देगोळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी यावेळी केली. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.